श्री स्वामी समर्थ. येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आहे संकष्टी चतुर्थी. तुमच्या आयुष्यातील ही सर्व संकट दूर करणारी सुवर्ण संधी आहे. गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यात येणारी पहिली संकष्टी चतुर्थी हा अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरते. पण या दिवशी नक्की काय करावं आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल? तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. 5 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या विकट संकष्टी चतुर्थीनिमित्त पूजेचा शुभ मुहूर्त विधी आणि चंद्रोदयाची वेळ काय असेल तर पंचांगानुसार चतुर्थी तिथीला काल हा पुढील प्रमाणे आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे. 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:10 चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे. शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास ज्या दिवशी रात्री चंद्र अस्तित्वात असतो त्या दिवशी केला जातो. त्यामुळे 5 एप्रिलला संकष्टी मुख्य दिवस आहे. आता 5 एप्रिल रोजी पहाटेपासूनच चतुर्थी तिथी सुरू होत आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंद्रोदय कधी होईल? तर काही पंचांगानुसार रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9:35 पासून ते 9:50 पर्यंतच्या दरम्यान चंद्रदर्शन होऊ शकतं. ही वेळ तुमच्या शहराप्रमाणे 1-2 मिनिटं मागे पुढे होऊ शकते. तर काही पंचांगानुसार रात्री साधारणतः 10:15 पासून ते 10:20 दरम्यान चंद्रोदय होणार आहे. या दिवशी दोन्ही वेळ लक्षात घेऊन आपण चंद्रदर्शन करावं. आता या दिवशी नेमकं काय करावं? तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवापुढे दिवा लावून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचा संकल्प करावा. नियमितची पूजा झाली की गणपती बाप्पांसाठी वेगळं आसन तयार करावं. चौरंगावर लाल वस्त्र अंथरून बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. बाप्पाला लाल फूल, हार, अक्षता आणि चंदन अर्पण करावी. एकंदरीतच पंचोपचारी बाप्पाची पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून पूजेला बसावं. गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करावा आणि बाप्पाला जानवं अर्पण करावं. बाप्पाला 21 मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आता या दिवशी आपण आणखी एक खास उपाय करू शकता, तो म्हणजे 21 दुर्व्याची जुडी बाप्पाला अर्पण करावी. आता हे कसं करावं? तर 21 दुर्वा एकत्र बांधून त्याची जुडी बाप्पाच्या डोक्यावर वाहावी. प्रत्येक दुर्वा वाहताना ओम गणाधिपतये नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. असं मानलं जातं की संकष्टीला दुर्वा अर्पण केल्यानं मानसिक शांती मिळते आणि अडकलेली कामही मार्गी लागतात. आता रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्राला पण नमस्कार करावा. एका ताम्हणात पाणी घेऊन त्यात थोडं चंदन, अक्षता आणि पांढरं फूल टाकावीत. हे पाणी चंद्राच्या दिशेने जमिनीवर सोडावं. एकंदरीत चंद्राला अर्घ्य द्यावं. चंद्राची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी आणि मगच उपवास सोडावा. आता या दिवशी विशाखा नक्षत्र असल्याने आपल्या चिंतन करून एकाग्र करून केलेली प्रार्थना अतिशय प्रभावी ठरेल असं सांगितलं जाते. उपवासाला साबुदाणा खिचडी, फळं किंवा बटाट्याचा कीस असे फराळाचे पदार्थ आपण घेऊ शकता. दिवसभर कडक उपवास देखील अनेक जण करतात किंवा फलाहार करूनही उपवास करतात. रात्रीचे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. चंद्राला पाणी अर्पण करताना त्यात थोडे अक्षता आणि पांढरी फुलं आणि चंदन आवर्जून टाकावे. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपवास सोडावा. महत्त्वाचं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे रविवार असल्याने या दिवशी गणपतीसोबतच सूर्याची उपासना करणं देखील फलदायी ठरू शकतं. ही चतुर्थी चैत्र महिन्यात येत असल्याने नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत सकारात्मक आहे. गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यातच येणारी पहिली संकष्टी चतुर्थी हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातोय. याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि बुद्धीचे देवसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या कृपेने नवीन कामाची सुरुवात केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते. मग या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण ऑफिसमध्ये, घरामध्ये स्वच्छता करून गणपती बाप्पांची पूजा करू शकता. बाप्पांची षोडोपचारे पूजा करू शकता. पूजा झाल्यानंतर ओम गणपतये या मंत्राचा 108 वेळा जप करा. गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करा. शक्य असल्यास चंद्रदर्शनानंतर उपवास सोडा.
या दिवशी नवीन व्यवसाय, प्रोजेक्ट किंवा डील करणं, नवीन फाईल, अकाउंट, बुक किंवा डिजिटल प्रोजेक्ट लॉन्च करणं हे व्यवसाय वाढीसाठी खास ठरू शकतं. आर्थिक वाढीसाठी गणपतीसोबतच देवी लक्ष्मीची पूजा करावी. तिजोरी किंवा कॅश काउंटरवर हळद-कुंकू या दिवशी आवर्जून लावावं. या दिवशी बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करून दुर्वासोबतच मनातील इच्छा व्यक्त करावी. गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडू अर्पण करावे. त्यानंतर तो प्रसाद आपणही खावा आणि कर्मचाऱ्यांमध्ये, घरातल्यांमध्ये वाटून द्यावा. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं किंवा वस्त्रदान करणं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि पुण्य वाढतं, असंही सांगितलं जाते. या दिवशी स्वतःसाठी आणि व्यावसायिकांसाठी संकल्प करावा. प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार ठेवावा. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याचा निर्णय घ्यावा. नवीन संधी स्वीकारण्याची तयारी ठेवावी. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या दिवशी छोट्या पातळीवर सुरुवात करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा. जुना व्यवसाय असेल तर नवीन टार्गेट आणि प्लॅनिंग या दिवशी आवर्जून ठरवावे. तर मराठी नवीन वर्षाची ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातसुद्धा आहे. हा काल तुमच्या आयुष्यात आणि व्यवसायात सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतो. तर आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा चंद्रदर्शनाची वेळ जाणून घ्या. रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9:35 ते 9:50 दरम्यान चंद्रदर्शन होणार आहे. ही वेळ तुमच्या शहराप्रमाणे 1-2 मिनिटे मागेपुढे असू शकते. तर काही पंचांगानुसार रात्री साधारणतः 10:15 ते 10:20 दरम्यान चंद्रोदय होणार आहे. आपण या दोन्ही वेळात लक्षात घेऊन चंद्रदर्शन करावं आणि या व्रताची सांगता करावी. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची सर्व अडचणी दूर होऊ दे आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला जाऊ, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनापासून पूजा करा, उपवास ठेवा. चंद्रदर्शनानंतर नैवेद्य अर्पण करून उपवास सोडा. यामुळे संकट तर दूर होतीलच, तुमच्या मनोकामनाही पूर्णत्वास जातील. संकष्टी चतुर्थीला उपवास, गणपती पूजन आणि चंद्रदर्शनानंतर नैवेद्य या 3 गोष्टी केल्यास आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि यशाची दारं आपोआप उघडी होतात, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. म्हणूनच श्रद्धा आणि विश्वासाने ही संकष्टी चतुर्थी आवर्जून करा. गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतील. मग तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा असं लिहायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.